नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आनंदाची बातमी पाहूया। मित्रांनो, बातमी आहे आनंदाची मोठी बातमी। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल, पेन्शनधारकांना मोठा दिलासा, कॅम्युटेशन्स वसुली बंद। या संदर्भात स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, आनंद वार्ता, पेन्शनधारक खुश। या संदर्भामध्ये चला पाहूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया पूर्ण महत्त्वाची बातमी। खुश खबर, पेन्शन कॅम्युटेशन वसुली कालावधी ऐतिहासिक दिलासा। या संदर्भामध्ये केंद्रीय व राज्य सरकारी पेन्शनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वाची खुश खबर देणारी मोठी बातमी आहे। सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल रिट याचिका क्रमांक 2490 तसेच केस क्रमांक 822/2024 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कॅम्युटेशन रकमेची वसुली कालमर्यादा आता 15 वर्षाऐवजी फक्त 10 वर्ष 8 महिने म्हणजे एकूण 28 महिने इतकी राहणार आहे। हा निर्णय सध्याच्या घसरलेल्या व्याज दराचा विचार करून देण्यात आला असून पूर्वी 15 वर्षाची व वसुली कालमर्यादा अन्यायकारक ठरत असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा असल्यामुळे या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून कॅम्युटेशन म्हणजे काय, म्हणजे कॅम्युटेड पेन्शन म्हणजे काय, तर सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचा काही भाग एक रकमी अग्रिम स्वरूपात घेतो। या प्रक्रियेस कॅम्युटेशन म्हणतात। यामुळे काही काळासाठी मासिक पेन्शन कमी मिळते। पूर्वीची तरतूद काय होती? सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा, कॅम्युटेशन ऑफ पेन्शन रूल्स 1981 म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली 1981 नुसार यापूर्वी पेन्शन पुनर्बहाली 15 वर्षानंतर केली जात होती। आता हा बदल का करण्यात आला? सध्याच्या परिस्थितीत व्याजदरामध्ये लक्षणीयरित्या कमी झाल्यामुळे पेन्शनधारकाचे आर्थिक नुकसान होते। प्रत्यक्षात 128 महिन्यातच कॅम्युटेशनची रक्कम पूर्ण वसूल होते। त्यामुळे आता त्यानंतर कपात सुरू ठेवणे अन्यायकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। या निर्णयाचा परिणाम काय होतो ते पाहूया। आता पेन्शनधारकांना पूर्ण पेन्शनची तब्बल 4 वर्षे 4 महिने आधी बहाल होणार असून यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लाभ। या संदर्भामध्ये हा निर्णय केंद्र सरकारपुरता मर्यादित नसून हा निर्णय पेन्शनधारकांच्या न्याय हक्काचा विजय असून राज्य सरकारसाठी हा सुद्धा निर्णय लागू आहे। त्यात पेन्शनधारकांचे आर्थिक स्थैर्य आणणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे। अभिनंदन व आभार। भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या न्यायोचित व लोकहितकारी निर्णयाबद्दल मनपूर्वक हार्दिक आभार। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या दोस्त मित्रांना जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।